आजही या देशाच्या पंतप्रधानाला ते RSSची चड्डीवाले कोणत्याही विचाराचे असतील, त्यांना गोडसे हा महान आहे, त्यांना सावरकर महान आहे, त्यांना डॉक्टर हेडगेवार महान आहे, जे RSSची स्थापना केलेला आहे. या RSSची विचारवल्ली पेवणारा हेडगेवार साहेब दुर्दैव आहे की आमच्या नांदेड जिल्ह्याचंच आहे, धर्माबादचंच आहे. या धर्माबादचंच ते डॉक्टर हेडगेवार आहे. यानंच ते RSSचं चड्डीवाल्यांचं विषारी रोप टरवलेलं आहे. आणि जेव्हा त्यानं RSSची संघटना स्थापन केली, 10 वर्ष काँग्रेसचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष राहून RSSची स्थापना केली. 10 वर्ष RSS प्रमुख पण होता आणि काँग्रेसचा अध्यक्ष पण होता. म्हणूनच कोणीतरी म्हणलेलं आहे की काँग्रेस हे RSSची जननी आहे, माता आहे. कारण ते हेडगेवार काँग्रेसचा अध्यक्ष होता, मग RSSचा अध्यक्ष झाला. आता या सगळ्यांच्या मानलं असलं तरी जगात कुठं पंतप्रधान गेल्यावर मी नथुराम गोडसेच्या देशातून आलं म्हणत नाही, मी सावरकरच्या देशातून आलं म्हणत नाही. आत्ताही त्याला मी बुद्धाच्या देशातून आलो असंच सांगावं लागते. ही समतेची ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आज माता रमाईच्या जयंतीनिमित्त जर आपल्याला माता रमाईच्या विचारांना, त्यांनी केलेल्या त्यागाला, प्रेरणेला जर नावारूपाला घेऊन जायचं तर बाबासाहेबांच्या विचाराचं राजकीय चळवळीला जिवंत ठेवावं लागणार आहे. आणि मी अभिमानानं सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना की महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्या जिल्ह्यात काय आहे नाही माहीत नाही, पण नांदेड जिल्हा हे आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा गड कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. कोणती निवडणूक असली तरी विठ्ठल भाऊनं सांगितल्या पद्धतीनं हे जी गर्दी आहे फक्त कार्यक्रमाची गर्दी नाही, नांदेड जिल्ह्याची गर्दी ही मतामध्ये परिवर्तित होणारी गर्दी आहे.